हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे तुमचा, आमचा आणि सर्वांचा लाडका दिवस म्हणजेच रविवार आणि ऑगस्ट या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच 1 ऑगस्ट. चला तर मग मित्रांनो, आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही कुठलीही गोष्ट अनुभवाने समजून घेतली आणि मनाचा मोठेपणा घेऊन समजून घेतली तर नक्कीच ती गोष्ट समजून घेण्यासाठी सोपी पडेल असं मला तरी वाटतं. मग आज काय रविवार तुम्ही निवांत सुट्टीचा घालवणार असाल, तेव्हा तुम्हाला जास्त कष्ट पडू नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी रेडीमेड इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहोत. तेव्हा तुम्हाला फक्त स्पीकर किंवा हेडफोनला ही इन्फॉर्मेशन ऐकण्याचे कष्ट करावे लागतील. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रात आपण काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि काही विशेष व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आणि त्यांनी केलेली कार्य याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. सन 1914 साली जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारून पहिल्या महायुद्धाला सुरुवात केली होती. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1920 साली महात्मा गांधींनी स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने असहकार चळवळ सुरू केली होती. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशकालीन भारतात इंग्रज सरकारकडून देशातील नागरिकांवर होत असलेला अत्याचार पाहून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या वेळी भारतातील विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणं बंद केलं. तसंच भारतीय वकिलांनी कोर्टात जाणं देखील बंद केलं. देशाच्या अनेक भागातील श्रमिक व कामगारांनी काम बंद करून संप पुकारले. 1921 साली झालेल्या या संपामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनाने देशात खूप मोठा वणवा पेटला होता. सन 1857 साली झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आंदोलनानंतर देशात झालेलं हे सर्वात मोठं आणि दुसरं आंदोलन होतं. देशात जागोजागी या आंदोलनाला लोक समर्थन देऊ लागले. या आंदोलनामुळे इंग्रज सरकारचं कंबरडं मोडलं गेलं होतं. परंतु सन 1922 साली झालेल्या गोरखपूर येथील चौराचौरी या घटनेमुळे महात्मा गांधी यांनी हे आपलं आंदोलन मागे घेतलं. मित्रांनो, स्वातंत्र्य काळात घडलेली ही एक महत्त्वाची घटना होती. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1920 साली महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घटनेमुळे दुःखी होऊन इंग्रज सरकारने दिलेला केसर-ए-हिंद हा किताब ब्रिटिशांना परत केला होता. आजच्याच दिवशी सन 1936 साली जर्मन हुकुमशहा शासक ॲडॉल्फ हिटलर यांनी बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांचे अध्यक्षस्थान भूषवलं होतं. तर 1947 साली भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले होते, तर मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले होते. सन 1956 साली दुर्बा बॅनर्जी या इंडियन एअरलाइन्सच्या तसंच भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. सन 1957 साली भारतीय प्रकाशन गृह नॅशनल बुक ट्रस्टची स्थापना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली. ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालय सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्य करते. तर 1958 साली आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सन 1994 साली भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू करण्यात आली.
सन 1996 साली भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते व निर्माता डॉक्टर राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आजच्याच दिवशी सन 2004 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना 1 ऑगस्ट 2004 रोजी झाली आणि त्याचे उद्घाटन 3 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केले होते. तर ह्या होत्या 1 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर अशा काही विशेष व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1869 साली ब्रिटिशकालीन भारतातील आग्रा व अवध या संयुक्त प्रांताचे पहिले गव्हर्नर सर स्पेन्सर हॉकोर्ट बटलर यांचा जन्म झाला. 1899 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म झाला. सन 1913 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान दादा यांचा जन्म झाला. 1915 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्म झाला. 1920 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक, लोककवी, लेखक, लोकशाहीर, कथा व कादंबरीकार तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे हे केवळ 1.5 दिवस शाळेत गेले होते, परंतु त्यांनी केलेल्या लेखनाने समाज परिवर्तन घडण्यास मोठी मदत झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत, तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1924 साली वेस्ट इंडिज संघाचे माजी क्रिकेटपटू कर्णधार सर फ्रँक मॉर्टिमर मॅग्लिन वॉरेल यांचा जन्म झाला. सन 1933 साली मीना कुमारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका आणि कवी महजबीन बानो यांचा जन्म झाला. 1952 साली भारतीय कसोटी क्रिकेटपटू यजुर्वेद सिंग यांचा जन्म झाला. 1955 साली सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू व क्रिकेट विश्लेषक, भाष्यकार अरुणलाल यांचा जन्म झाला. सन 1969 साली माजी इंग्लिश कसोटी क्रिकेटपटू ग्रॅहम पॉल थॉर्पे यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या कार्याने आपलं नाव इतिहासात कोरलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. 1591 साली मुघल शासक बादशहा अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी उर्फी शिराजी यांचं निधन झालं. 1863 साली पंजाब या प्रांताचे महाराज रणजित सिंह यांची 5वी पत्नी तथा महाराज दलीप सिंह यांची आई जिंदा राणी यांचं निधन झालं. 1913 साली भारतीय हिंदी भाषेतील लोकप्रिय कादंबरीकार व लेखक देवकी नंदन खत्री यांचं निधन झालं. 1920 साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक, जहाल मतवादी नेते लोकमान्य टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले होते. याचबरोबर मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. सन 1999 साली प्रख्यात भारतीय इंग्रजी व बंगाली भाषेचे लेखक व विद्वान नीरज चंद्र चौधरी यांचं निधन झालं. सन 2000 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखक, कवी व चित्रपट गीतकार अली सरदार जाफरी यांचं निधन झालं. सन 2008 साली पंजाबमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व राजकारणी तसंच पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजीत यांचं निधन झालं. सन 2008 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अशोक विनू माणकड यांचं निधन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन.
मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्कीच आवडत असेल. तेव्हा याविषयी फीडबॅक किंवा अगदी सजेशनसुद्धा तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 8698 या क्रमांकावर पाठवू शकता. आणि जर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र पाहायचं आणि ऐकायचं असेल किंवा अगदी काही मागच्या दिवसांची सत्र तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर ती तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहे. त्याकरता तुम्ही फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र अँकर FM, स्पॉटिफाय म्युझिक ॲप किंवा मग रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. आणि सोबतच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांचे अपडेट देण्यासाठी आम्ही रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक पेजेस आणि इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा तयार केले आहेत. तेव्हा हे पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आज आहे रविवार. मस्त सुट्टी एन्जॉय करा आणि आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओसुद्धा ऐका. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटू उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आणि विशेष व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.